तुम्ही म्हणाल छबिना म्हणजे काय? नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आम्ही आत्ताच माझा मित्र आला आहे मुंबईवरून, ते गावचाच आहे. तर तो उठवायला आलेला, मग उठलो. नाश्ता तर अजून केला नाही, तर नाश्ता बाहेरच करू. आता जियाकडे आलो आहे, जिया करून एक मित्र आहे त्याच्याकडे आलो आहे. काल रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही बाहेरच होतो पालखीच्या इथे. काल ते डेकोरेशन वगैरे चालू होतं लायटिंगचं, मग ते केलं आणि आत्ताच रात्री जाऊन झोपलो वगैरे. आणि आत्ताच आलो आहे शुभम काणेकर सोबत बाहेर, आणि यांच्यासोबत जरा फिरतो. बघा, हा आमचा काणेकर, बालपणीचा मित्र माझा. हां सेम. एक जिया करून एक मित्र येतोय, दाखवतो थोडं वेळ तुम्हाला. भेटू परत. तर आपण जिया आहे आपल्यासोबत. तर आपण आता अलोऱ्याला चाललो आहे, राम मंदिरात. रामनवमी आहे, राम मंदिरात पाय पडायला चाललो आहे. आणि शुभम काणेकर येतोय पाठवून, एक मित्र येतोय वाटतं त्याच्यासोबत. आणि आम्ही आता पुढे आलो आहे. तर तुला राम मंदिर दाखवतो अलोऱ्याचं. जय श्रीराम. आता आपण राम मंदिरात आलो आहे. सो नमस्कार मंडळी, मी शुभम राजेंद्र वाघ, AKMC शूटर माझं नाव. तर आपण चाललो आहे आता पवरवाडीत आपण पालखी घेऊन जातो आहे. छबिनाच्या आधी आपण पवरवाडीत जाऊन येतो. तर थोड्या वेळानेच पालखी निघेल, तर आपण तोपर्यंत तुम्हाला दाखवतो. आता मामी वगैरे आपल्या रात्री चिकन वडे असतात, सगळ्यांच्या घरी चिकन वडे असतात, सगळे पाहुणे वगैरे असतात चिकन वडे खायला. आणि छबिनाला असतात, खूप पब्लिक येते चिकन वडे खायला, म्हणजे असं चिकन वडे खायला पण आणि छबिनाला पण. तर हे आमचं त्यांचं बारीक पोरगा. सगळ्यांच्या जर्सी ह्या आहेत, आई महाकाली. तर तुम्हाला आता चिकन वडे दाखवतो कसे बनवतात ते. फर्स्ट टाइम व्लॉग बनवतोय म्हणून सगळे लाजत आहेत, बट ठीक आहे. तर आम्ही काय बनवतोयस? वडे आणि चिकन कधी बनवणार? काजूची भाजी. हां, आज रामनवमी आहे म्हणून आज चिकन नाही बनवणार, तर आज काजूची भाजी. आपल्या कोकणात काजूची भाजी म्हणजे खूपच फेवरेट आहे. म्हणजे असं सगळ्यांचे, आपण कोकणात आलो म्हणजे काजूची भाजी खाल्ल्याशिवाय मन प्रसन्न होणारच नाही. काय होतं, आम्ही बरे आहेत ना? तर इकडे दाखवतो अजून निसर्ग हिरवगार कोकण आपलं गाव. तर हाय.
तर आपण आता पवारवाडीत आलो आहे. पालखी सानेवर बसले. आपण आता ते ज्यूस वगैरे प्यायला गेलेलो. तर आता थोड्याच वेळाने आपण खाली जाणार आहे. आणि थोड्याच वेळाने म्हणजे पालखी स्थानेवर बसेल खाली पवारांची इथे. आणि रात्री किती वाजता निघेल रे? 11 वाजता पालखी. आपण बाहेर निघणार छबिनासाठी. खूप तयारी केली आहे. इकडे परत मंदिराची इथं तयारी चालू आहे. खाली खूप तयारी चालू आहे. आणि आता थोड्याच वेळाने आपण बघू. तोपर्यंत बाय बाय. फिरव खांदा का नमस्कार मंडळी. तर आत्ताच आम्ही पवारवाडीतून आलो आहे. फुल ऊन एवढं होतं की बाबा माहीत नाही. आम्ही सॉक्स घातलेले, नवीन सॉक्स घातलेले, पूर्ण फाटलेले. म्हणजे पूर्ण फाटून गेले नाही का येता येता. एवढं ऊन होतं आणि खूप कडक ऊन होतं. एवढा घाम तरी पण फुल मजा केली आम्ही. आणि आता पालखी सानेवर बसले पवारांची. तर ती आता डायरेक्ट छबिनाला 11 वाजता बाहेर निघेल. तर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता आला आहे. म्हणजे छबिना उत्सव 2024. तर आता आपण तिकडे जाणार आहे आणि डायरेक्ट सकाळीच आपण भेटणार नाही का. 4-5 वाजता ते देव भंडारवतात. तर आपण भेटू. सगळे तयार होतात मस्तपैकी. सगळे कुर्ता, मी मस्तपैकी कुर्ता घातला आहे. तर भेटू आपण डायरेक्ट नाक्यावर, पोफळी नाक्यावर. तोपर्यंत जय श्रीराम, जय महाकाली. नमस्कार, मी श्रीराम पवार. आज आपण इथे आमचा पोफळी गावाचा छबिना आहे. आता तुम्ही म्हणाल छबिना म्हणजे काय? तर छबिना हा उर्दू लफ्ज आहे, म्हणजे उर्दू शब्द आहे. आणि ॲक्च्युली हे आमचं महाकालीची आमची ही मिरवणूक असते. छबिना म्हणजे उर्दू शब्द, कारण फार त्याला पुराणी परंपरा आहे. हे 1209 पासून आमचं मंदिर ज्या वेळेला असं आम्ही आख्यायिका आहे की 1209ला आमचं मंदिर झालं. त्याच्या अगोदरपासून आमची महाकाली इथं स्थापत होती. आमचं 3 गावचं देवस्थान आहे, शिरगाव, कुंभारली आणि पोफळी. आणि आम्ही 3 भाऊ, म्हणजे शिरगावचे शिंदे,
कुंभारलीचे कोलगे, पोफळीचे पवार हे 3 मानकरी आहेत. त्याचप्रमाणे 18 कुंभाचे मानकरी सुद्धा आहेत. आणि त्यावेळेला आम्ही छबिना का म्हणतो, कारण त्यावेळेला आपल्याकडे ज्या वेळेला शासन त्यावेळेला होतं, हे आदिलशाही असेल म्हणा किंवा हे असेल, आणि छत्रपतींनी नंतर जे कमावलं ते आपल्या सर्वांना माहीत आहे. तर त्यामुळे ह्या मिरवणुकीला छबिना असं नाव पडलं आहे. कारण आमच्या पोफळीमध्ये आमचे सय्यदसुद्धा आमचे भाऊ आहेत, त्यांचासुद्धा छबिना निघतो, तो 1 तारखेला आहे. त्यांचा छबिना निघाल्यानंतर आमच्या पोफळी गावाची अशी हे आहे की आम्ही शिपना करून आम्ही तो तिकडे जाऊन देवळात जाऊन भंडारायचा आहे. आता पोफळी गावच्या अख्ख्याच्या सांगायचं झाली तर प्रथम शिरगावचा छबिना होता, तो 3 तारखेला झाला. त्यानंतर कुंभारलीचा छबिना तो 10 तारखेला झाला आणि 17 तारखेला आमचा हा छबिना आहे. पुढे आमचे आणखी 2 छबिने आहेत. खालचा शिरगाव 28 तारखेला आणि नंतर 1 तारखेला सैदाचा छबिना होऊन आमचा हा शिमगा संपतो. आमचा शिमगा फार मोठा असतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हा छबिना म्हणजे काय, की आमच्याकडे अशी परंपरा आहे कोकणामध्ये की देव आपण वर्षभर देवाला मंदिरामध्ये भेटायला जातो, पण आज देवच आपल्या दारी येतो ही भावना आमची आहे. तर प्रत्येकाच्या उंबऱ्याला आमच्या देवीचं खूर लागले पाहिजेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे पूर्ण सोहळ्याने जेवढे आमचे ग्रामस्थ आहेत त्यांच्या घरी आम्ही ह्या 6 दिवसात त्यांच्या घरी इव्हन बाजारपेठ असेल, इव्हन पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आम्ही पालखी नेऊन बसवतो. आमची पट्टी असते, ती पट्टी घेतो आणि तो काय कारभार असतो. आमचे म्हणजे नाचवणारे असतात, ताशे वाजवणारे असतात, ढोल वाजवणारे असतात, सगळ्यांना व्यवस्थित कामं दिलेली. आमचा धनगर समाजसुद्धा ह्यामध्ये सामील असतो. म्हणजे हिलाल घेणं, ते शेणी वगैरे सगळं सांभाळणं हे धनगरांचं सांभाळ. त्याचप्रमाणे आमचा मुस्लिम समाज म्हणजे आमचे मुस्लिम बांधव सय्यद हे सुद्धा आमच्यावर खांद्या लावून असतात. आणि हे सर्व एकात्मतेचा हा जो आमचा मिरवणुकीचा कार्यक्रम आहे तो आमचा कार्यक्रम पोफळी नाक्यातून 11 वाजता निघालेला आहे. सकाळी 8 वाजता तो आमच्या पावडीच्या सानेवर तिथे आमचं पालखी सानेवर येईल. आणि त्यानंतर जानी आमच्या परिसरातले जेवढे ढोल येतात त्यांचं आम्ही मानधन रात्रीचं म्हणून आम्ही त्यांना फुलाची पाकळी आम्ही देतो आणि त्यांना ते स्थगित होते. उद्या बरोबर 5 वाजता आमच्या पावर्डेमध्ये आमच्या पोफळी गावाचा म्हणजे 3 गावचा शिपना आहे आणि तो शिपना झाल्यानंतर देव आमचा कुंभारलीमध्ये जातो. धन्यवाद सर.
आपला मस्त की आता तर सकाळी वाजलेत, किती वाजले? 4:30 वाजलेत. आणि त्याच्यात भाकऱ्याने जुकराने चटणी. वा 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 मस्त. तर नमस्कार मंडळी. तर आता चहा आणि खारी. तर आता वाजले 5:15 सकाळचे आणि आता आपण पवारवाडीत आलो आहे. तर पालखी तिकडे आहे. आता आपण सानेवर चाललो आहे जरा बसायला. तर खूप थकलो आहे आणि पायात चप्पल नाही एकतर, आणि बिना चपलीचं आपण चालतो आहे. बाकीच्याने चप्पल घातले, मीच नाही घातले. आणि पायाला तर दगडे वगैरे टोचत आहेत, पण ठीक आहे. जय महाकाली. नमस्कार. तर सकाळचे 6:30 वाजले आहेत. तर अशा तऱ्हेने चांगल्या पद्धतीने शिमगोत्सव समाप्त झाला आहे. म्हणजे आपला छबेना होता काल रात्री 11 वाजता चालू झालेला. तर आज सकाळी 6:30 वाजता म्हणजे आम्ही निघालो अजून चालू आहे. तर 8 वाजता संपेल बहुतेक. तर मला तर उद्याच जायचं आहे कामाला, म्हणून मी आजच्या दुपारच्या ट्रेनला जायचं म्हणून मी आता लवकर निघालो आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या भावाला एलजी शूटर माझं नाव काय. तर लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. आता कच्चा वगैरेचे ब्लॉग बनवणार आहे मी, तर त्यामध्ये भेटू. तर आवडला असेल नक्कीच शेअर पण करा. धन्यवाद. जय माता. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तुझ्या भावाला सपोर्ट करा. जय महाराष्ट्र, जय कोकण, जय महाकाली.